पहिली संक्रांत कुठे करायची असते? सासरी करायची असते की नाही? आणि या बाई येऊन बसल्या माहेरी, त्यात नवऱ्याला पण बोलवून घेतलं. कशासाठी? काय 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 हेतू काय होता? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघाली असतो. इतके वर्ष मी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं घरात, त्यांना सगळ्यांना तू माझ्यापासून वेगळं करायला निघाली आहेस का? काय बोलतेस तू? शांतपणे ऐकशील का? कशी शांत होऊ मी स्वानंदी? माझ्या रोहनचा, माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, याचं गांभीर्य फक्त मलाच आहे. तुम्हाला कोणाला काहीच वाटत नाहीये ना याचा? जीव गेला असता याचा तर काय झालं असतं? गाई तू प्लीज शांत हो ना. मंदाताई, एक्सक्यूज मी. मंदाताई, तुमचा गैरसमज होतोय. काय आहे, माझ्या डॉलनी इतके दिवस रोहनला पाहिलं नव्हतं ना, त्यामुळे तिला वाटलं त्याला बघावंसं भेटावंसं म्हणून तिने त्याला बोलवून घेतलं हो. आणि ऍक्सिडेंट बद्दल तर ऍब्सोल्युटली आम्हाला काही माहितीच नव्हतं. तो इथे आला तेव्हा कळलं. अगदी तुमची शपथ. स्वानंदी बाळा, तुला तरी काय गरज होती रोहनला तडकाफडकी इथे घेऊन यायची? घरी जाऊ द्यायचं होतं ना त्याला. आम्ही इथे घेतलं असतं समजून. मॉम प्लीज, तिला का बोलताय? तिची काही चूक नाहीये. इनफॅक्ट नंदुताई बरोबर मीच वेड लावली होती की रोहन नाही येणार, आणि म्हणून तिने माझ्यासाठी रोहनला इथे आणलंय. तिला प्लीज नका बोलू. तुम्ही पैसा पैसा खेळत होतात स्वानंदी. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तू पैस लावली हिच्या बरोबर आणि स्वतःच्या भावाच्या जीवाची खेळली. आई तू प्लीज ताईला बोलू नकोस. हे बघ, मी माझ्या मर्जीने इथे आलोय. शांत राहा रोहन. तू ना डोळ्यावर प्रेमाचं कातडं ओढलंयस, आंधळा झालास प्रेमात. पण याचा ऍक्सिडेंट झालंय, याचं गांभीर्य फक्त मला आहे. कुणाला काहीच वाटत नाहीये याचं. हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. स्वानंदी मॅडमने जे केलंय ते रोहन आणि आधिराच्या आनंदासाठी केलंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी तुमच्याकडे त्यांना न्यायला हवं होतं, पण त्यांचं आपापसात बोलणं झालं असेल. त्यांनी रोहनला ऐश्वर केलं असेल. त्या दोघांनी विचार करून इथे असं ठरवलं असेल, त्यामुळे त्यांचा हेतू वाईट नव्हता. समर, अरे स्वानंदीच्या हेतूवर कोणी संशय घेत नाहीये, पण आपण एक कुटुंब आहोत ना. मग आपल्याला विश्वासात घेऊन ऍक्सिडेंट झालाय रोहनचा असं सांगायला हवं होतं ना तिने. आपण असं म्हटलं असतं का की ऍक्सिडेंट झालाय रोहनचा, तरी पण त्याला तू इथे घेऊनच ये. अरे रोहनच्या तब्येतीचा प्रश्न आहे, आता त्यालाच त्रास झाला की नाही. फक्त तेवढंच म्हणणं आहे माझं की कष्ट वाचले असते त्याचे. पुरे आता हा विषय संपवा. स्वानंदीला जे योग्य वाटलं तेच केलं ना तिने. हे बघा, सणाच्या दिवशी ना उगीच वाद नकोय. असं कसं बोलता तुम्ही? माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय. आई, तू आजींशी आवाजात बोलू नकोस. प्रश्न माझ्या मुलाचा आहे स्वानंदी, माझ्या मुलाचा. त्याचं गांभीर्य फक्त मला एकटीला आहे, कळलं ना? त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कोणी बघितलं असतं त्याला. आता कोणाला काय वाटतं याची मला अजिबात काळजी नाहीये, कळलं? तुझं लग्नच नाही करून द्यायला पाहिजे होतं या मुलीबरोबर. लग्न झाल्यानंतर एकावर एक नुसती संकट येत आहेत. चांगल्या पायगुड्याची लक्षणं नाहीये ती. पुरे, तू इकडे ये बरं. आई, काय चाललंय तुझं? अधिराच्याच घरात येऊन तू तिच्यावरच ओरडतेस. आई, हे सगळं बंद करा, अशी वागू नकोस. हे कोणामुळे झालं? हे सगळं तुझ्यामुळे झालं. ह्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुला ह्याला परस्पर आपल्या घरी घेऊन यायला पाहिजे होतं की नाही? मी कशाला आली असते पायपीट करत? अगं पण ताईने मला आणलंच नाहीये इथे. अरे पण डोकं हिचं होतं ना. भेट लावली होती ना, भेट. मी त्याला इथे घेऊन येते म्हणून आली ना घेऊन तुला.
तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? दुसऱ्यांच्या दारामध्ये आला, अरे सोडून गेलीये ती तुला, तुझं घर सोडून गेलीये ती, तिला काही किंमत नाहीये, ना तुझी किंमत आहे ना तुझ्या आई वडिलांची किंमत आहे. आई, आम्ही ना त्यांचं भांडण मिटवायचा प्रयत्न करतोय. काय चाललंय तुझं? गरज काय? हा, छोटे कुकुले बाळ आहेत काही त्यांची भांडणं मिटवायला? नाही राहायचंय त्यांना एकमेकांसोबत, नाही राहायचंय, मग कशाला तू मध्ये पडतेस? आणि होय, अरे रोहन तुला डोक्यावर घेऊन नाचतो ताई 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 म्हणून, म्हणून काय प्रत्येक वेळेला त्याच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज आहे का तुला? कशासाठी? अगं पण तिचं काही चुकीचं नाहीच आहे. ती बिचारी जेन्युइनली प्रयत्न करते माझ्यासाठी. तू ताईला काही बोलायचं नाहीयेस, कारण मी इथे माझ्या मर्जीने माझ्या बायकोला भेटायला आलोय. बघ कसा बघ, अरे तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता, ऍक्सिडेंट झालं तुझं, ऍक्सिडेंट, कळलं तुला? तिला काही पडलेलं नाहीये त्याचं, मलाच काळजी आहे तुझी. 9 महिने पोटात वाढवलाय मी तुला. तुला काही झालं असतं तर मी कोणाकडे बघून जगले असते? मी काय केलं असतं? मला कोण असतं? त्यापेक्षा देवाला मी सांगितलं असतं, बाबा उचल मला, काय गरज आहे मला हे सगळं बघायची, जाऊ दे. तू प्लीज शांत हो. आदिराच्या फॅमिली समोर अजून एम्बेरेस नाही व्हायचंय आम्हाला. हे तमाशा करणं बंद कर. तमाशा मी नाही करत आहे. का कसला तमाशा करते मी? माझ्या मुलासाठी बोलते तर. तुला माझी शपथ आहे, तमाशा करणं बंद कर, मगच मी तुझं ऐकेन. नक्की ऐकशील? हो. बघा हे काय चाललंय आपल्या घरात? मला नाही हे ऐकवलं. समर, हे काय आहे? जिला तळ हाताच्या फोडासारखं जपलंस तू, तिच्याबद्दल असं कसं बोलून गेला? या डॉलच्या हट्टासाठी लग्न लावून दिलंस ना तिचं, पण ज्या घरात तिला दिली त्यांनाच तिची कदर नाहीये. आपल्या कुटुंबाबद्दल तर काही आदरच नाहीये ना. काकू, याबद्दल आपण नंतर बोलू प्लीज. हे बघ काकू, हे कुटुंब, हा मुलगा, हे सगळं अधिराने निवडलंय आणि तिला याची थोडी तरी कल्पना होती आधीपासून. आता हे नातं कसं आपण निभावून नेऊ शकू एवढंच बघायचंय आपल्याला. तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. तुमच्या सगळ्यांची माफी मागते. इथे जे काही झालं आज आणि माझी आई जे काही बोलली त्या सगळ्यासाठी मी माफी मागते सगळ्यांची. आदिरा, हे बाळा ऐक. आदिरा, तू आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहेस. आमच्या सरपोतदारांची सून आहेस तू. आई जे काय बोलली ते प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. मी सॉरी म्हणते तुला.